शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या पंढरपूर तालुक्यातल्याच पांढरेवाडी या गावात आलोय. जगदंबा कृषी उद्योग. तुम्हाला जाताना दुकानाचा बोर्ड दाखवतो, तर इथं त्यांचं दुकान आहे. दुकानाच्या शेजारीच मागं त्यांची शेती आहे. शेतीला त्यांना CRIचं सोलर इन्स्टॉलेशन झालेलं आहे. त्यांनी फक्त दुकानाच्या वर प्लेटा इन्स्टॉल केलेल्या आहेत. 5 HP सोलर आहे, 9 प्लेटा आहेत. साधारणतः 450 पर्यंत व्होल्टेज येतं मॅक्झिमम. आता तुम्ही बघताय ढगाळ वातावरण आहे पूर्ण, तर 350 ते 60च्या रेंजमध्ये इथं DC व्होल्टेज येतंय, आलेलं आहे. तर आपण काय केलेलं आहे, इथं अशा प्रकारचे वाय कनेक्टर वापरलेले आहेत की जेणेकरून दोन्ही म्हणजे तुमचं मोटर आणि आपलं युनिट, म्हणजे ज्यावेळेस मोटर चालू होईल त्यावेळेस घरगुती युनिट बंद राहील, घरगुती ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस मोटरचं युनिट बंद राहील. आलेला सप्लाय फक्त आपण प्लस मायनस बघून DC इनपुट दिलेला आहे आणि आउटपुट ACला आपण AC लोड जोडलेला आहे. इथं MCB जोडलेले आहेत 10 एम्पियरचे 2. युनिटची कॅपॅसिटी साधारणतः 13 एम्पियरची आहे, पण प्रोटेक्शन म्हणून 10 एम्पियर आपण ह्याला MCB जोडलेले आहेत. एकदम सोपं कनेक्शन आहे. सोलरवरनं घरची लाईट, पण लक्षात ठेवा घरची लाईट म्हणजे 230 व्होल्ट AC येतं, म्हणजे सिंगल फेज सप्लाय. पण ह्याच्यावर तुम्ही कोणताही मोटरचा लोड नाही चालवू शकत. कधी पण तुम्ही ऑब्झर्व करा, ज्यावेळेस आपण मोटर चालू करतो तर त्यावेळेस मोटर करंट ओढून घेते. आणि हे एक इन्व्हर्टर युनिट आहे. इन्व्हर्टर म्हणजे हे स्वतः लाईट DCचं AC तयार करतं. तर हे इन्व्हर्टर युनिटची काय ॲक्शन आहे की अचानक जर करंट ओढून घेतला मोटरनं, तर हे जास्त करंट सप्लाय नाही करू शकत, त्यामुळे हे ट्रिप मारू शकतं. त्यामुळे तुमचा TV, फ्रीज, इन्व्हर्टर AC असेल जर तुमचा नवीन मधला, की जो हळूहळू स्लोली सुरू होतो, तर तो आणि बाकीचे सगळे लाईट बल्ब जो काही तुमचा वॅट आहे, साधारणतः 3000 वॅट ही कॅपॅसिटी आहे ह्याची. 3 किलोवॅट म्हणजे 3000 वॅट, म्हणजे त्यावरनं तुम्ही लोड कॅल्क्युलेट करू शकता की किती ट्यूब, किती फ्रीज, किती बल्ब, हे कूलर जे काय चालवायचं आहे त्या करंटचं त्याला लिमिटेशन आहे. तुमचं जर इनपुट DC व्होल्टेज कॉन्स्टंट असेल तर आउटपुट AC व्होल्टेज हे कॉन्स्टंट राहतंय. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी इथं दाखवतो की हे आपलं नेहमीचं युनिट आहे. ह्याच्यावर बघा, आता इथं आपण DC इनपुट दिलेलं आहे. हे 394 DC व्होल्टेज दाखवतोय तुम्हाला. आता तुम्हाला AC व्होल्टेज पाहिजेत आहेत, ह्यानं तयार केलेलं किती आहे ते. तर हे AC व्होल्टेज आहे. इथं बघू शकता तुम्ही 226 हे क्लिअरली AC व्होल्टेज त्यानं तयार केलेलं आहे. म्हणजे जे स्टँडर्ड गव्हर्नमेंटचं व्होल्टेज येतंय ते 226 व्होल्टेज यांना इथं तयार केलेलं आहे. हे जर तुम्हाला आता याचं एम्पियर मोजायचं असेल तर मी हे एम्पियरला जोडतो. सध्या 2.6870 एम्पियर आपण लोड ह्याच्यावर जोडलेला आहे. तर ह्याची कन्सेप्ट सिंपल आहे. बरेच जण आता याच्यासाठी मागतात, युनिटचं थोडंसं मध्ये शॉर्टेज होतं, पण सध्या युनिट आलेले आहेत. कनेक्शन बरेच फिटर, म्हणजे आता बऱ्याच लोकांना सोलरबद्दल बेसिक माहिती झालेली आहे. काही मिस्त्री सुद्धा हे काम इझिली करू शकतात. तुम्हाला करायचं काय आहे, आलेला DC इनपुट प्लस आणि मायनस हे न चुकता बरोबर द्यायचं आहे. आणि आउटपुटला तुम्हाला लोड जोडायचा आहे. लोड जोडायच्या आधी MCB जोडा, जेणेकरून लोड जर जास्त झाला तर ते टाइमली ट्रिप मारेल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लोड कमी जास्त झाला तर MCB हे महत्त्वाचे आहेत. आणि लोड हा ग्रॅज्युअली वाढवत चाला. युनिटवर तुम्हाला मोटर आलेलं व्होल्टेज, एम्पियर हे सगळे पॅरामीटर दिसतील. बेसिक प्रोटेक्शन युनिटमध्ये आहे. तुम्ही याला AC सप्लाय पण देऊ शकता, म्हणजे जर लाईट असेल तर लाईटवर पण हा लोड शिफ्ट करेल ऑटोमॅटिक. पण आम्ही इथं AC इनपुट दिलेलं नाही, कारण AC मध्ये जर फ्लक्च्युएशन आले व्होल्टेजमध्ये तर युनिटचं लाईफ कमी होतं. म्हणून आम्ही फक्त डायरेक्ट DCवर त्यांना दिवसभर, म्हणजे दुकान आहे तर त्यांचा दिवसभरच लोड असतो. तर हा लोड आपण जोडलेला आहे. आपण आता काय काय लोड जोडलाय आणि कसं कसं आहे हे बघूया पुढं. चला, तर तुम्ही बघताय हे जगदंब कृषी केंद्र म्हणून पांढरेवाडीत आहे. तर आतमध्ये या. आपण आता टोटल लोड मी तुम्हाला दाखवतो. ही 1 ट्यूब आहे, 2 ट्यूब आहेत, 3 ट्यूब आहेत, 4 ट्यूब आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्या 4 ट्यूबा जोडलेत. साधारणतः माझ्यामध्ये 25 ते 40 वॅटच्या रेंजमध्ये एक ट्यूब असणार आहे. प्रत्येक ट्यूबवर स्पेसिफिकेशन लिहिलेलं असतंय. पण जरी तुम्ही 40 वॅट धरलं तर 4 चोक 160 वॅट हे ट्यूबचं होतं. त्यानंतर पुढे या.
हा इथे एक मिनी कूलर आहे, त्याचं मग मी एम्पियर मोजलं होतं, 1 एम्पियर करंट घेतो. तर हा साधारणतः 220 वॅटचा एक कूलर आहे. हा 1 एम्पियर करंट घेतो. तर म्हणजे 160 वॅट ट्यूबांचे आणि 220 वॅट कूलरचे, म्हणजे 220 अधिक 160 म्हणजे साधारणतः 400 वॅटच्या रेंजमध्ये इथला लोड टोटल होतं. आता आपण मेन दुकानात येऊया. आता इथं पीसी चालू आहे, त्यांचा इन्व्हर्टर चालू आहे. आता बरेच जण म्हणतात की सोलर इन्व्हर्टर, तर तुम्ही सोलरच्या युनिटवर तुमचं इन्व्हर्टर लोकली जोडू शकता. तुम्ही आत येऊन बघा, तुम्ही जशा तुमच्या ज्या क्षमतेची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, तर तुमचा दिवसभर इन्व्हर्टर हा चार्जिंग होत राहील. आता इन्व्हर्टर चार्जिंग मोडमध्ये तुम्ही इथं बघा बॅटरीचा सिम्बॉल दिसतो, हा इन्व्हर्टर चार्जिंग होत राहील. म्हणजे जर ज्यांना कंटिन्यू लाईट वापरायची आहे ते इन्व्हर्टर वापरू शकता की तो दिवसभर चार्जिंग होत राहील आणि संध्याकाळी तो तुम्ही वापरता. यानंतर मी इथला बाकीचा लोड चालू करतो. तर इथं त्यांचा एक प्रिंटर आहे, प्रिंटरवर आम्ही प्रिंट मारून चेक केलेली आहे. त्यानंतर इथं 1 2 3 4 इथं 4 इथं 4 आहेत, त्या बाजूला 2, म्हणजे इथं 6 ट्यूब आहेत टोटल. पीसी आहे आणि मागे एक सीसीटीव्ही कॅमेराचं एक युनिट आहे. तर हे सगळं आपण आता चालवलंय. साधारणतः सध्या ढगाळ वातावरण आहे, म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा हे सगळं आपलं व्यवस्थित चालतंय. जास्त ऊन पडलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपण हे बघितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला येणं इन्स्टॉल करणं सोपं म्हणजे नाही, बरेच तुम्ही तुमच्या जवळच्या टेक्निशियनची मदत घेऊ शकता. एकदम सोपं आहे. युनिट मी दाखवल्याप्रमाणे त्याला तुम्हाला डीसी इनपुट द्यायचं आहे आणि एसी लोड जोडायचा आहे. लोड तुम्हाला ग्रॅज्युअली आणि चेक करत करत जोडायचा आहे, अचानक लोड टाकायचा नाही. त्याच्यावर कुठलीही मोटर चालू करायची नाही. तुम्हाला फॅन चालू शकतो, एसी सुद्धा चालू शकतो जर तो नवीन इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीचा असेल तर. जर तुमचा एसी अचानक म्हणजे सुरू होत असेल तर तो एसी चालणार नाही. नवीन जे इन्व्हर्टर एसी आलेत की जे ग्रॅज्युअली स्लोली सुरू होतात आणि त्यातनं कोणताही आवाज येत नाही, तर तसे एसी सुद्धा आम्ही याच्यावर चालवून बघितलेले आहेत. त्यानंतर आम्हाला आता एक ग्राइंडर एक चालू करून बघायचा आहे, तो एक आम्ही आता चेक करणार आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे कनेक्शन आणि इन्स्टॉलेशन आहे. या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. दिलेला नंबर हा फक्त व्हॉट्सअपसाठी आहे, त्याच्यावर फोन अवेलेबल नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि जर ॲड्रेस माहीत असेल तर तुम्ही गुगल मॅप्सवर काईट हायटेक टाका, आपलं तुम्हाला लोकेशन लगेच कळेल पंढरपूरमध्ये कुठं आहे. इथंच आपण हे इन्स्टॉल केलेलं आहे. धन्यवाद.